आरआरसी प्रस्तुत पॉवरफुल लीडर या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल बोरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आता विधानसभेची रणधुमाळी सध्या सुरू आहे, प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत। आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण मनपूर्वक स्वागत करतोय आपला माणूस, आपला मित्र म्हणून ओळख असलेले आणि प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन महाशक्ती आघाडीचे माननीय डॉक्टर अशोकजी ओळंबे यांचं मनपूर्वक स्वागत आहे। सर, आपण बॅट या चिन्हाच्या माध्यमातून नेमकं कोणावर प्रहार करणार आहात, सिक्सर कसे मारणार आहात, चौकार कसे मारणार आहात, तुमच्यामुळे नेमकी कोणाची दांडी गुल होणार आहे हे सर्व आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून पाहता येणार आहे। ते विचार आपण या माध्यमातून ऐकणार आहोत। आपण प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहात। वैद्यकीय क्षेत्रातही आपलं काम आहे। वैद्यकीय क्षेत्रात सर्व चांगलं सुरू असताना राजकीय क्षेत्राकडे येण्याचं कारण काय, काय फायदा नेमका काय आहे याच्यात? वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगलं असताना मी निर्माण नगर हा जुन्या शहरातील भागामध्ये वास्तव्यास होतो। त्या ठिकाणी संघाचं काम चांगलं होतं। संघाच्या माध्यमातून मला वाटतं रमेशरावजी देशपांडे हे गोरक्षकाचं काम बघायचे, आदर्श गोसंस्थांमध्ये ते काम करायचे आणि त्यांच्या माध्यमातून मी भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी मला यावं लागलं। आणि त्या काळी तत्कालीन पवन पाडियाजी या शहराचे अध्यक्ष होते, बंडू पंचेभाई सरचिटणीस होते। मला पक्षाचा कुठलाही वारसा नसताना माझं एक सामाजिक कार्य पाहून त्यांनी मला भारतीय जनता पक्षाची, मला वाटते की असं कोणी नसेल की डायरेक्ट उमेदवारी 1995 शिवसेनेविरुद्ध भाजपा म्हणजे धनुष्य विरुद्ध कमळ या लढाईमध्ये मी उतरलो। आपण 29 वर्षापासून भाजप सोबत आहात। भाजपाने आपल्यावर अन्याय केला असं वाटत नाही का? 29 वर्षात तुम्हाला नेमकं मिळालं काय? राज्य कार्यकारिणी तुम्ही सदस्य होता, अनेकदा तुमची ती पक्ष पदही निष्कासित करण्यात आली, आताही तुमचं पद काढून घेण्यात आलेलं, उपयोग काय झाला भाजपाचा? नाही, स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण आहे अतिशय गलिच्छ राजकारण या ठिकाणी चालू आहे। प्रस्थापितांना साईडला करणे आणि नवीन लोकांना पक्षामध्ये आणणं, त्याचं कारण असं आहे की नवीन लोकांना 5 वर्ष कळतच नाही की आपल्याला कोणाशी काय बोलायचं, काय करायचं। कारण की जोपर्यंत त्याला समजत नाही, समजायला लागलं की मग तो साईडला होतो। म्हणजे अशी प्रक्रिया मला असं वाटते की मी 29 वर्षापासून हेच बघत आहे की कोणतं नेतृत्व उभं राहिलं, त्याला असं वाटलं की बा कॉम्पिटिटर आपला होत आहे, तर त्यावेळेस त्याला साईडला करण्यात येते। लोकसभेमध्ये मी काम केलं पक्षाचं, त्याच्या आधी प्रत्येक निवडणुकीमध्ये पदवीधर मतदारसंघामध्ये मी 2 वेळा प्रमुख राहिलेलो आहो। लोकसभेमध्ये मी 2 वेळा लोकसभेचा प्रमुख या अकोला विधानसभेचा राहिलेलो आहो। विधानसभेचा गोवर्धनजी शर्मा यांचा मी 2 वेळा विधानसभा प्रमुख राहिलेला आहो। एवढं असताना गेली 2014 मला कुठेतरी असं वाटलं की बा माझं काम चांगलं आहे, मी पक्षाचं कार्य एकनिष्ठेने करत आहे आणि मी थोडंसं उमेदवारी मागायचा प्रयत्न केला आणि तिथंच मला वाटते माझा घात झाला। कारण की जो समोर येतो त्याची विकेट घेण्याचं कार्य भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून स्थानिक नेतृत्वाने केलेलं आहे। स्थानिक नेतृत्वाने आजवर आपल्यावर अन्याय केला हेच याच्यातून सिद्ध निश्चितच होतं। आता यावर्षीही आपल्या नावाची चर्चा होती, राजकीय राजकारणातही होती, राज्यभरात होती आणि अकोला पश्चिम मध्ये आपल्यालाच तिकीट मिळणार अशी चर्चा सगळीकडे सुरू असताना अखेर आपलं तिकीट कापलं गेलं किंवा आपल्याला तिकीट नाकारलं गेलं। षडयंत्र नेमकं कोणाचं आहे? स्थानिक पातळीवरचे कोणते नेते सांगता येतील? स्थानिक पातळीवर मी सांगितलं की बा एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी षडयंत्र केले जातात। या ठिकाणी नारायणराव गव्हाणकर असतील, या ठिकाणी बंडू पंचेभाई असतील, या ठिकाणी आज आपण पाहतो की हरीशभाईला तर मी भाजपमध्ये आणलं, हरीशभाई असतील, तर असे जे नेतृत्व आहे किंवा जे काही उदयास नेतृत्व येते ते संपवण्याचं कट कारस्थान मला वाटतं की जसं एक जाळं विणलं जाते, तर त्याच पद्धतीचं या ठिकाणी कुठलं नेतृत्व उदयास आलं की त्याला पुढं न जाऊ देण्याची म्हणजे एकदम हे घेतल्या जाते, काळजी घेतल्या जाते आणि त्या पद्धतीनं उभरतं जे नेतृत्व असतं। मला सांगा, भारतीय जनता पक्षामध्ये तिसरी फळी का निर्माण झाली नाही? ही जी पोकळी आहे, आज लोकसभा आहे, लोकसभेमध्ये उमेदवाराची वनवा होती,
विधानसभेमध्ये आज आपण पाहिलं की दिसताना असं वाटतं की बाबा भाजपजवळ उमेदवार नाही आहे, परंतु एका लाईननं 8-8, 10-10 उमेदवार पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. आज जो उमेदवार आहे तो पूर्व मतदारसंघाचा आहे. पूर्व मतदारसंघातून त्याचं सुद्धा पश्चिममध्ये मतदान सुद्धा नाही आहे अशा उमेदवार. असा जो उमेदवार दिलेला आहे. आज मी गेली 30 वर्ष झाले भारतीय जनता पक्षामध्ये. आज एकनिष्ठेने दिलाने आम्ही काम केलेलं आहे. संघटनेचा विस्तार मी केलेला आहे. भारतीय जनता पक्षाला लालाजीच्या खांद्याला खांद्या लावून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं कार्य मी केलेलं आहे. राज्य पातळीवरच्या नेत्यांना कधी सांगितलं नाही का तुम्ही हे की हे अकोला पश्चिम असा विधानसभा मतदारसंघ आहे, इथे स्थानिकांना संधी देणे फार गरजेचे आहे, अकोला पूर्वचा उमेदवार अकोला पश्चिम मध्ये टाकून काय उपयोग काय होणार आहे? गेली 10 वर्षापासून हे इथं जे चालू आहे, एककल्ली हुकुमशाही जे भारतीय जनता पक्षामध्ये चालू आहे, याचा आम्ही वारंवार वर सांगण्याचा प्रयत्न केला. असं वाटतंय की बा आज त्यांच्या लक्षात येईल, उद्या लक्षात येईल. मला असं वाटतं की वरिष्ठ नेतृत्वसुद्धा कुठंतरी कमी पडत आहे याची दखल घेण्यास. आणि त्या माध्यमातून आम्ही आताही सांगितलं की बा हा म्हणजे उमेदवाराच्या बाबतीत योग्य उमेदवार दिला पाहिजे. उमेदवार भारतीय जनता पक्षामध्ये खूप आहे. मला तिकीट द्या हा विषय तर मी म्हटलंच, पण योग्य उमेदवार दिला तरी इथं आम्ही म्हणजे त्याच्यासोबत राहू असं सुद्धा यावेळेस आम्ही म्हटलं होतं. परंतु पार्लमेंटरी बोर्डामध्ये माझं नाव प्रथम होतं. जमिनीवरचा मी कार्यकर्ता आहे. मी जमिनीवर चालणार आहे. मला जनतेचा साथ आहे, मतदारांचा साथ आहे. आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जवळपास 80% कार्यकर्त्यांमध्ये माझी इमेज आहे. बरोबर. आज जरी मी प्रदेश कार्यकारिणीवर होतो, ओबीसी मोर्चाचा महाराष्ट्राचा सचिव होतो, गेली 9 वर्ष म्हणजे 16 पासून प्रदेश निमंत्रित सदस्य म्हणून मी प्रदेशावर काम करत आहे. परंतु माझा प्रश्न असा आहे भारतीय जनता पक्षाला की 6 वर्षापासून माझ्या घराच्या बाजूला माझा बूथ आहे, 139 नंबरचा बूथ आहे. त्या 139च्या बूथवर मिटिंगला सुद्धा मला बोलवण्यात येत नाही. 6 वर्षात मला भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात बोलावण्यात आलेलं नाही आहे. जो प्रदेशावरून मला बोलावण्यात येते, परंतु स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षांनी मला कधीही आमंत्रण दिलेलं नाही. आणि मला असं वाटतं की कार्यकर्त्यासोबत जर अशी वागणूक पदाधिकाऱ्यासोबत असेल तर कार्यकर्त्यांसोबत का राहणार आहे? बरोबर. आज भारतीय जनता पक्षाचा बूथ प्रमुख कुठंतरी भरकटल्यासारखा झालेला आहे. आज कार्यकर्ता भरकटल्यासारखा झाला आहे, त्याचा वाली कोणी नाही आहे. पश्चिम विधानसभा क्षेत्राचं मी तुम्हाला एक सांगतो की या ठिकाणचा महापौर कुठला? पूर्व विधानसभेचा. अध्यक्ष कुठला? पूर्व विधानसभेचा. नेतृत्व कुठलं? पूर्व विधानसभेचं. मला सांगा की ज्या गेली 30 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा हार्ट आहे पश्चिम अकोला विधानसभा, या हार्टवर घात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. आज या पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला मला वाटतं कोणी वाली राहिलेलं नाही. निश्चित. लालाजी नंतर कोण हा प्रश्न म्हणजे लोक विचारत आहे. आम्हाला आमच्याजवळ उत्तर आहे, आम्ही आहो. लालाजी नंतर आम्ही आहो. परंतु नेतृत्व होऊ दिलं जात नाही. तर हे जे कटकारस्थान या पक्षामध्ये चालतं, आणि कुठलाही पक्ष, मी सांगतो की भारतातला कुठलाही पक्ष कार्यकर्त्यांसोबत असा जर वागत असेल तर तो पक्ष जास्त ती काळ त्याचे हे होऊ शकत नाही. स्वर्गीय गोवर्धन शर्मा लालाजींचे राजकीय व वैचारिक वारसदार म्हणून अशोकजी ओळंबे यांनी आजपर्यंत आणि अखंडपणे कार्य केलेलं आहे. मात्र त्या कार्याची दखल घेतल्या गेली नाही. राज्य पातळीवरून दखल घेतली जाते, मात्र जिल्हा पातळी असेल किंवा स्थानिक पातळीवर त्याची दखल घेतली जात नाही. हा मोठा एक अन्याय आहे कार्यकर्त्यांवर. आपण आता प्रहारच्या बॅटने ते नेमके कोणावर प्रहार करणार आहात, यासह त्यांच्या विकासाचे नेमके किती मुद्दे आहेत, काय मुद्दे आहेत, यावर सविस्तर चर्चा करणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आपण पाहत आहात RRC प्रस्तुत अ पॉलिटिकल लीडर, जो लीडर या माध्यमातून विधानसभेमध्ये एक वेगळं काम करून दाखवणार आहे. राजकीय नेत्यांच्या भाऊगर्दीत तुम्ही ओळखा तुमचा रिअल नेता, जो जनतेचे करेल खरोखर काम आणि विधानसभेत करेल लोकांचा आवाज बुलंद. पक्ष असो वा अपक्ष, मात्र नेता असावा पॉवरफुल. RRC ब्रॉडबँड प्रस्तुत सिटी न्यूज सुपरफास्ट यांच्या सहयोगाने पॉवरफुल लीडर. नमस्कार. RRC प्रस्तुत पॉवरफुल लीडर या विशेष कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन
महाशक्तीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अशोक गोळंबे आपल्या बॅटने ते चौकार सिक्सर मारणार आहेत आणि मतदारसंघामध्ये विकासाची गंगा घेऊन येण्याचं विजन घेऊनच ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आपल्याला बॅट हे चिन्ह मिळालेलं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आपण अधिकृत उमेदवार आहात. या बॅटने नेमक्या पहिले प्रहार कोणावर करणार आहेत, याचा उपयोग आपल्या मतदारसंघासाठी कसा होणार आहे? निश्चितच मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं या निवडणुकीमध्ये उभा आहे. बॅट माझी निशाणी आहे आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा षटकार बसतो तो बाउंड्री के बॉल जाता है. आणि आज या शहरामध्ये जे भ्रष्ट प्रवृत्ती आहे, या शहरामध्ये जे दुष्ट प्रवृत्ती आहे, ज्या प्रवृत्तीच्या माध्यमातून या शहरातला नागरिक असेल, मतदार असेल, पीडित आहे, शोषित आहे, दुःखी आहे. आणि मला असं वाटतं की मी ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना भेटलो, मतदारांना भेटलो, तर एकही नागरिक खुश नाही आहे. त्याचं कारण मला हे कळलं की ज्या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे होता, ज्या ठिकाणी युवकांना रोजगार मिळाला पाहिजे होता, ज्या ठिकाणी जो प्रचंड भरमसाठ जो टॅक्स या ठिकाणी वाढलेला आहे, खासगी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त टॅक्स असलेला महाराष्ट्रामधील अकोला जो महापालिका आहे, नागरिक पूर्ण त्रस्त झालेले आहेत. त्रस्त झाला आहे. त्यांचे खांदे झुकलेल्या ओझ्यानी, टॅक्सचं जे ओझं आहे, आणि त्यांना असं कुठंतरी वाटतं की बा मी भाड्याच्या घरात राहत आहे. आज पाणीपट्टीचा जो वाढलेला आहे टॅक्स, मला वाटतं की रोज पाणी मिळत नाही आहे, परंतु टॅक्स एवढा आहे की 400, 800, 1800 पासून आज 4-4 हजार रुपये टॅक्स पाणीपट्टीचा सुद्धा भरावा लागत आहे. आणि हा भरमसाठ वाढलेला टॅक्स कुठंतरी लोकांना विचार करायला लावत आहे की बा आता बस झालं, आता काहीतरी परिवर्तन करायचं आहे. आणि या ठिकाणी पहा तुम्ही की एक अतिक्रमण आहे, मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, धूळ आहे. या शहरामध्ये साधं चालताना सुद्धा माणसाला विचार करावा लागतो की बा कसं चालायचं. ठिकठिकाणी जे अवरोध झालेले आहेत, विकासामध्ये जे अडथळे आहेत, ते अडथळे मला बॅटच्या माध्यमातून हे त्यांना प्रहार करायचा आहे. या ठिकाणी जे मोरणा माय आहे, आपल्या शहराच्या मध्यभागी वाहणारे आहे, मला वाटते साबरमतीच्या धर्तीवर त्याचा जर विकास झाला तर एक सौंदर्यामध्ये अकोल्याच्या भर पडणार आहे. या ठिकाणी भूमिगत गटार योजना आपण पाहतो की मोठा गाजवा केला गेला. भूमिगत गटार योजनेचं सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला, लोकांना चॉकलेट दाखवलं, लॉलीपॉप दाखवला, परंतु 60 करोडची योजना मला वाटते 800 करोडच्या वर गेली, परंतु अजूनही भूमिगत गटार योजना मार्गी लागलेली नाही आहे. धूळ प्रदूषणात, वायू प्रदूषणात आपण टॉप 10 वर. डास मुक्त शहर मला करायचं आहे, धूळ मुक्त करायचं आहे, अतिक्रमण मुक्त शहर हे करायचं आहे. आणि मला असं वाटतं की एकच विषय नाही आहे. या ठिकाणी माझा जो युवक आहे, हा युवक पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, या ठिकाणी आपल्या आईवडिलांना सोडून जात आहे. आणि त्याला असं वाटत नाही की माझ्या आईवडिलांना मी सोडून जावं, परंतु रोजगार नाही. बरोबर. अकोला शहरामध्ये सर्वात मोठी समस्या या जिल्ह्यामध्ये रोजगाराची आहे. गेले 30 वर्षापासून मला असं वाटते गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्य कुणाचं आहे हा प्रश्न आता नागरिकांना पडलेला आहे. बरोबर. नुसतं स्वप्न दाखवण्याचं आणि निवडणुकीच्या वेळेवर जातीय तेढ निर्माण करून मतदान घेण्याचं मला वाटतं हे षडयंत्र आता जनता सहन करणार नाही. निश्चितच विकासाच्या बाबतीत कोणीच बोलत नाही. आज प्रत्येक पार्टी जी आहे, पक्ष आहे, ते कुठंतरी जातीय तेढ निर्माण करायची, 5 वर्षे मजा मारायची आणि पुन्हा तेच चालू द्यायचं. आज मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की अकोला शहरामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. गेली 7 वर्षे झाले की हा हॉस्पिटल तयार आहे, सुसज्ज आहे, उपयोग काय, परंतु त्याचा उपयोग इथला जो रुग्ण आहे हा अमरावतीला जात आहे, इथला रुग्ण नागपूरला जात आहे, इथला रुग्ण शिर्डीला जात आहे. का बा या ठिकाणी होत नाही, त्याच्यासाठी कोण दोषी आहे याचा विचार झाला पाहिजे. या ठिकाणी आज आपण नवीन शहर आणि जुना शहर मोठं शहर आहे, परंतु त्याला जोडणारा एक चांगला मार्ग नाही आहे. या ठिकाणी आपण पाहता की रेल्वेचा जो पूल आहे अकोटफैलचा, त्याची एक्सपायरी होऊन कितीतरी दिवस झाले आहे. म्हणजे ब्रिटिशकालीन जो हा पूल आहे, आज हा केव्हाही कोसळू शकतो.
परंतु गांधीग्रामच्या पुलाप्रमाणे मला वाटते याची गत होणार आहे. खरंच आज- फार महत्वाचा मुद्दा आहे. आज आज विषय हा होता की आज जो अकोला क्रिकेट क्लबपर्यंत उड्डाणपूल केलेला आहे तो का बा रेल्वे ट्रॅकच्या तिकडून नेला नाही, तो का अकोटा रोडला का जोडला नाही आहे, बरोबर आहे, तो का अमरावती दर्यापूर रोडला का जोडण्यात आलेला नाही. कुठंतरी व्हिजनलेस या ठिकाणी दृष्टी आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो दूरदृष्टी नाहीच आहे. माझा नातू मला भविष्यात कधी माफ करणार नाही. या ठिकाणची स्थिती मला वाटते राज्यकर्त्यांची झालेली आहे. राज्यकर्त्यांना 10 वेळा विचार करावा लागेल की मी अकोल्यासाठी काय केलं. निश्चित अकोला भकास झालेला आहे. अकोल्यात आता माझे मुलं आहे, माझी मुलगी आहे, ते म्हणते पप्पा आम्हाला अकोल्यात राहायचं नाही आहे. हे का म्हणतात? आज अमरावती अकोल्याच्या नंतर डेव्हलप झालेली सिटी आहे. नागपूरनंतर सेकंड नंबरची सिटी झालेली आहे. आज अकोला प्रथम होतं. आज अकोल्याचं नाव मला वाटतं कुठं दिसत नाही आहे. या ठिकाणी MIDC आहे. या ठिकाणी अकोल्याचा जो युवक आहे आज शिक्षणासाठी दुसरीकडे जात आहे. बरोबर या ठिकाणी कुठली रोजगाराची संधी त्याला उपलब्ध नाही आहे. मला असं वाटते की मोठमोठे उद्योग या ठिकाणी आलेले पाहिजे. या ठिकाणी IT पार्क झाला पाहिजे. या ठिकाणच्या युवकांना अकोल्यामध्येच नोकरी मिळाली पाहिजे. हा माझा प्रश्न आहे. महिला सक्षमीकरण कायद्याच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना बचत गट असतील, महिलांचे उद्योग असतील, त्यांना व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे, त्यांना बाजारपेठ निर्मिती झाली पाहिजे. या गोष्टी या ठिकाणी दिव्यांग आहेत, दिव्यांगासाठी वेगळं काहीतरी करण्याचे मला असं वाटतं की त्या ठिकाणी त्यांना सुद्धा एखादं बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. बरोबर आहे. या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न आहे. विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी झालं पाहिजे, जेणेकरून इथची कायदा सुव्यवस्था. का बा वातावरण नेहमी दूषित होतो, का भानगडी होतात, का राजेश्वरावर दगडफेक होते, का भानगडी होतात. तर या भानगडीचा जो विषय आहे या ठिकाणी मला वाटते नेतृत्व कुठेतरी कमकुवत पडलेलं आहे. कुठलीही इच्छा नाही आहे, फक्त मतं घ्यायची आणि वापर करायचा आणि लोकांना विसरून जायचं. 5 वर्षानंतर पुन्हा तेच करायचं, पुन्हा जातीचा विषय काढायचा आणि मतं घ्यायची. मला असं वाटतं की अकोल्याची जनता सुज्ञ झालेली आहे. बरोबर मी प्रत्येक ठिकाणी फिरत आहे. मतदारांच्या भूमिका मला माहिती पडत आहे. लोकांना आता बस झाला, आता विकास पाहिजे. आता मला हाच मुद्दा आहे आणि विकासावर मला वाटतं कुठलाही पक्ष बोलण्यास तयार नाही आहे. मी पक्षांनाही आवाहन करतो की आता हा जातीवाद सोडा, विकासाचा मुद्दा घ्या. अकोल्याचं आपल्याला देणं लागतं. मी या ठिकाणी जन्मलो आहो, अकोल्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. ही भावना जोपर्यंत या ठिकाणी उभा असलेल्या जनप्रतिनिधीची असणार नाही तोपर्यंत अकोल्याचा विकास शक्य नाही आहे. मी या ठिकाणी विकासाचा मुद्दा घेऊन चालणार आहे. मला कुठल्याही जातीबद्दल बोलायचं नाही आहे. जाती, पंथ, वर्ण भेदच्या विरोधात मी आहे. मी सर्व समाजाला घेऊन या ठिकाणी मतं मागणार आहे आणि मला असं वाटते की मी स्वतः उभा नाही आहे. या ठिकाणचा अकोल्याचा प्रत्येक मतदार उभा आहे. डॉक्टर अशोक वळंबे जर निवडून आले तर या ठिकाणचा प्रत्येक मतदार आमदार होणार आहे आणि हेच मला करून दाखवायचं आहे. मला कुठलाही स्वार्थ नाही आहे. स्वार्थ असला तर मागच्या वेळेस मी उभा राहिलो असतो. मला या जनतेनं यावेळेस उभं केलेलं आहे आणि जनतेचा उमेदवार आहे आणि या जनतेच्या उमेदवाराचं मला आपल्याला माहीत असेल की जे काही करायचं ते मी स्वतःच्या भरोशावर करणार आहे आणि कुठल्याही दबावात मी काम करणार नाही. निश्चितच जातीपातीचं राजकारण करूनच आतापर्यंत निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत. मात्र विकासाचं राजकारण झालं पाहिजे, विकासाचे मुद्दे पुढे घेऊन ही निवडणूक लढवल्या गेली पाहिजे. हाच उद्देश डॉक्टर अशोक वळंबे यांचा आहे. अशोकजी, तुम्ही नेमकं प्रतिस्पर्धी या मतदारसंघामध्ये कोणाला मानता आणि तुमची जी उमेदवारी आहे याचा मतविभाजनाचा फायदा कोणाला होऊ शकतो का? नाही, मला असं वाटतं की माझा प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार राहणार आहे. त्याचं कारण असं आहे की अकोला शहराच्या नागरिकांचा, मतदारांचा जर आपण कल घेतला तर त्यांना असं वाटतंय की कुठंतरी मोठमोठे पक्ष भरकटलेले आहे, उमेदवारी देताना विचार करत नाही आहे आणि त्यांना कुठंतरी असं वाटतं की आता बस झाला, आता उमेदवार जो दिला आहे तो योग्य दिला नाही आहे असं प्रत्येक नागरिकांना वाटत आहे. आता काँग्रेस आणि तुमच्यामध्ये प्रमुख लढाई होईल का? मग 100% काँग्रेस सोबतच माझी लढाई होणार आहे आणि बॅटच्या माध्यमातून या ठिकाणी मी निश्चितच माझा विजय होणार आहे. कोणी म्हणतं की तुम्ही उभे राहिल्यामुळे मताचं विभाजन होईल, तुम्ही जुने शहरातील
एक प्रसिद्ध व्यक्तिमत्वात आपला माणूस म्हणून तुम्ही ख्याती मिळवलेली आहे आणि अनेक भागांमध्ये तुमची नागरिकांसोबत ओळख चांगली आहे. याचा फायदा दुसऱ्या पक्षाला होईल असं काही वाटतं का? हे चुकीचं आहे. अफवा फैलवल्या जातात की बा डॉक्टर वळंबे उभे असल्यामुळे काँग्रेसला फायदा होईल, अमक्याला फायदा होईल, हा निवडून येईल. ह्या गोष्टीत काही तथ्य नाही आहे. मला असं वाटतं की या अकोल्यातील पश्चिम विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी निश्चित केलेलं आहे, या ठिकाणी योग्य उमेदवार, या ठिकाणी नॉन करप्ट उमेदवार, या ठिकाणी ज्याला कुठलाही स्वार्थ नाही आहे, बरोबर, एवढं अशा लोकांची निवड करण्याचा चंग या ठिकाणी जनतेनं मानलेला आहे. माझ्या उमेदवारीमुळे मला असं वाटतं की या शहराचा फायदाच होणार आहे. या ठिकाणी कुठलंही मतविभाजन होणार नाही. सर्व समाज, सर्व समावेशक नेतृत्व म्हणून मी या ठिकाणी उभा राहिलेला आहो. सर्व समाजाचा मला पाठिंबा आहे. त्याच्यामुळे मतविभाजनाचा प्रश्नच येत नाही आहे. माझी लढाई थेट काँग्रेससोबत. निश्चितच थेट काँग्रेसची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपला विजय होईल हा विश्वास सुद्धा अशोक वळंबे यांना आहे. कारण ते गावाच्या ज्या प्रत्येक भागांमध्ये आहेत ते फिरतायत. कॉर्नर सभा असतील, लोकांच्या मीटिंग्स असतील, सकाळपासून तुमचा हा दिवस सुरू होतो, रात्री मध्यरात्रीपर्यंत तुम्ही नागरिकांच्या भेटी घेत आहात. अनेक भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला हा प्रतिसाद कसा वाटतो? लोकांच्या, नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? मी जेही काही मेळावे घेतले, कार्यकर्ता मेळावा घेतला, प्रत्येक ठिकाणी मी जात आहे. सकाळी 7 वाजतापासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत मी लोकांशी संपर्क साधत आहे, डायरेक्ट संपर्क साधत आहे. दुपारच्या वेळेस थोडं 1-1.5 तास काही लोकांना फोन करण्याचं मी काम करतो आणि त्याच्यानंतर सायंकाळी पुन्हा पदयात्रेच्या माध्यमातून लोकांशी संपर्क करतो आणि सायंकाळी ज्या कॉर्नर सभा आहेत या कॉर्नर सभाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करतो. प्रचंड प्रतिसाद 5 तारखेला या प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व माननीय बच्चूभाऊ कडू या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. 2 वाजताचे आम्ही निरोप दिले होते. रात्री 8 वाजता बच्चूभाऊ आले. परंतु त्यांनी मला विचारलं की डॉक्टर हे कसं शक्य आहे की बा जे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत 2 वाजतापासून 8 वाजेपर्यंत हे लोक कसे उपस्थित आहे? मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं हे लोक जे आहेत हे काही पैशानं देऊन आणलेले नाही आहे. या लोकांना कुठलाही लोभ नाही आहे. हे लोक मनापासून माझ्यासाठी आहे आणि मी त्यांना हे सांगितलं की हे लोक नाही, हा कार्यकर्ता आहे आणि लोक पैसे देऊन आणल्या जातात. कार्यकर्ता हा पैसे देऊन आणल्या जात नाही, त्याला निष्ठा लागते. त्याच्यासाठी एक वेगळं समीकरण म्हणजे हार्ट टू हार्ट हे कार्यकर्ता आणि नेत्याचं नेतृत्व जर असेल तर कुठलाही माणूस तुमच्यासाठी दिवसभर थांबायला तयार असतो. हे मी अनुभवलेलं आहे. आणि कॉर्नर सभेच्या माध्यमातून कुठलंही म्हणजे आम्ही चहासुद्धा लोकांना पाजत नाही आहे. कारण की मी स्वतःहून लोक, माझी लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. मी जनशक्तीचा उमेदवार आहे आणि लोक मला स्वतःहून बोलवून नेतात. आणि आज पहा तुम्ही मोठमोठ्या राजकीय पक्षांच्या कॉर्नर सभा होत आहे. कुठं 15 लोक उपस्थित राहतात, कुठं 50 राहतात. माझ्या प्रत्येक सभेला मला वाटते मोठ्या संख्येनं, मी संख्या सांगत नाही आहे, परंतु एक ज्या प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून उभा आहे माझी कॉर्नर सभा आपण बघावी की ज्या पद्धतीनं कॉर्नर सभा कुठलाही कार्यकर्ताला कुठलाही लालूच न दाखवता स्वतःहून येणारे नागरिक आणि मतदार माझ्या कॉर्नर सभेला असतात. तेच ते कार्यकर्ते या ठिकाणून उठलं दुसऱ्या मिटिंगला गेलं असे कार्यकर्ते माझ्याकडे नाही आहेत. ज्या ठिकाणी मी जाईल त्या ठिकाणी माझा कार्यकर्ता निर्माण होतो हे मला सांगायचं आहे. कार्यकर्ते असतील, मतदार असतील, नागरिकांनी हे निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळेच अशोकजी वळंबे यांच्या ज्या कॉर्नर सभा असतील, मीटिंग्स असतील, यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसत आहे. उशिरा जरी का सभा त्या दिवशी सुरू झाली तरी नागरिकांचा प्रतिसाद जसे ते होता. परिवर्तन महाशक्तीच्या वतीने काही मोठ्या नेत्यांच्या, छत्रपती संभाजीराजे असतील, राजू शेट्टी असतील, यांच्या काही सभांचं नियोजन करण्यात आलं आहे का? आणखीन काही मोठे नेते येणार आहेत का परिवर्तन महाशक्ती? येणाऱ्या 12 तारखेला मला वाटते की अकोला शहरातील सर्वात मोठी जी वसाहत आहे शिवसेना वसाहत, या वसाहतमध्ये सायंकाळी 7 वाजता या पक्षाचे सर्व बच्चूभाऊ कडू यांची मोठी सभा त्या ठिकाणी होणार आहे. त्याच पद्धतीनं 15 तारखेनंतर छत्रपती संभाजीराजे यांची सभा अकोल्यामध्ये होणार आहे. निश्चितच जे लोकांना हवं आहे, लोकांना आपल्याला माहीत असेल की बच्चूभाऊंना, छत्रपतींना ऐकायला लोक येतात निश्चित. आणि ते फक्त ऐकत नाही आहे,
ते मतंसुद्धा देतात. हे आपण वारंवार अनुभवलेलं आहे. बच्चू भाऊ काही असताना अचलपूरमध्ये अविरोध म्हणजे वन साईड निवडून येतात, अपक्ष निवडून येतात. हेच मला वाटतं त्यांची ख्याती आहे. मी ज्या पक्षामध्ये प्रहार जनशक्तीमध्ये आता सध्या आलेलो आहो त्याच पद्धतीचं बच्चूभाऊ पद्धतीच्या त्याच्यापेक्षा म्हणजे त्यांच्या बरोबरीनं मला त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे. आणि या अकोला शहराची जे दुर्दशा आहे, जे काही वाताहत झालेली आहे, याला कुठंतरी गाडी ट्रॅक पे लाने का काम मुझे करना है. जरूर गाडी ट्रॅकवर आणायचं काम करायचं आहे. भकास झालेला अकोला विकासाच्या दृष्टीने घेऊन जायचा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न जनशक्ती धनशक्ती या सर्व माध्यमामध्ये जनशक्ती निश्चितच विजयी होईल, जनशक्तीला पाठिंबा मिळेल हाच उद्देश अशोक गोळंबे यांचा आहे. आणि प्रत्येकापर्यंत पोहोचलेला हा माणूस आहे. कार्यकर्त्यांची ओळख आहे, प्रत्येकाच्या नावासहित त्यांचा संपर्क असेल, त्यांच्याशी झालेला हा आतापर्यंतचा ऋणानुबंधच या निवडणुकीमध्ये निश्चित कामाला येईल. ह्याच त्याच्या मागचा उद्देश आहे. अत्यंत कॉर्नर सभांना आणि सर्वांना प्रतिसाद सुद्धा लाभतो आहे. आपल्या विकासाचे नेमके विजन काय आहे आणि कुठले विकासाचे मुद्दे घेऊन आपण समोर जाणार आहेत, विश्वास कसा देणार आहेत मतदारांना? नाही, आता मला असं वाटतं की या शहराचं टॅक्सेशनचा मुद्दा सर्वात मोठा आहे. आज कोर्टामध्ये गेल्यानंतर जनहित याचिका दाखल केल्यानंतर रिअसेसमेंटचं कोर्टाने आदेश दिल्यावरही या ठिकाणी रिअसेसमेंट झालं नाही. त्याला दोषी कोण आहे? त्याला दोषी सर्वांना माहीत आहे. या अकोला पश्चिम विधानसभा नाही तर पुऱ्या जिल्ह्यात माहीत आहे की बा त्याचा दोषी कोण आहे. स्वाती एजन्सी कोणाची आहे ते सुद्धा माहीत आहे. आज मोठमोठे पैलवान जाऊन वसुली करत आहेत. दहशतीचं वातावरण. या ठिकाणी पार्किंग कोणाचे आहेत, या ठिकाणी ठेकेदारी कोणाची आहे. मला असं वाटतं की हे सर्वांना ज्ञात आहे. नाव घ्यायचं मला काही कारण नाही. सर्व गोष्टींवर त्यांचीच मक्तेदारी झाली. सर्व गोष्टीवर जी मक्तेदारी आहे पर्टिक्युलर कोणाची आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. आणि मला असं वाटतं याचा कुठंतरी हे बंद झालं पाहिजे. अकोल्याची आर्थिक शोषण बंद झालं पाहिजे. नगरपालिका म्हणजे आपण सर्व भाऊ आणि सर्व मिळून खाऊ ही पद्धत अकोल्यामध्ये रूढ झालेली आहे, म्हणजे प्रचलित झालेली आहे. या प्रवृत्तीला कुठंतरी मला त्या प्रवृत्तीवर प्रहार करायचा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. येणाऱ्या काळामध्ये या मोरणा नदीचं जे सौंदर्यीकरण आहे, ई बसेस या ठिकाणी चालू झाल्या पाहिजे. या ठिकाणचे रस्ते वारंवार खोद्याचं काम पडलं नाही पाहिजे. या ठिकाणी भूमिगत गटार असतील किंवा जो रस्ता बनतो त्या रस्त्याला एका साईडला नाली असली पाहिजे, एका साईडला केबलिंगसाठी डक्ट असलं पाहिजे. हे का कोणाला सुचत नाही. या ठिकाणी अतिक्रमण मोठ्या प्रमाणात शहरामध्ये आहे. या अतिक्रमणाचाही विषय मला वाटते मोठा आहे. आणि ज्या काही भानगडी होतात, जे काही भांडणं होतात, तंटे होतात, त्याला कारणीभूत अतिक्रमण आहे अशी मला असं वाटतंय. आणि अतिक्रमण काढणं काही मोठं नाही आहे. अतिक्रमणाला कोणी काही अभय देत नाही आहे. अतिक्रमण कायद्याच्या आड येत नाही आहे. तर त्याच्यासाठी कर्तृत्व हवं आहे. त्याच ठिकाणी मला वाटते पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणची महानगरपालिका प्रशासन असेल, या ठिकाणी जे नेतृत्व करणारे लोक असतील यांचा जर समन्वय असला तर मला वाटते कुठल्याही गोष्टीचा सोक्षमोक्ष या ठिकाणी अकोल्यामध्ये लागू शकतो. या ठिकाणी साधं जे नागरिक मार्केटमध्ये आपण पहा की म्हणजे आबाजी असतील, कोणी ताई असेल, एखाद्या दुकानात गेली तर जेव्हा वळून बघते तर त्याची गाडी दिसत नाही आहे. मोठा प्रश्न पडतो त्यांना की माझी गाडी गेली कुठं. तर कुठंतरी परेशान झाल्यानंतर माहीत पडते की टोईंगवाल्यांनी घेऊन गेली. मला हे सोय होऊ शकली नाही. तर मला हे टोईंग मुक्त बरोबर अकोला करायचं, शहर करायचं, धूळ मुक्त करायचं आहे, भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे, डास मुक्त करायचा आहे. बरोबर. आणि या शहराला कुठंतरी स्वच्छ आणि सुंदर शहर हे फक्त स्लोगन दाखवायसाठी नाही आहे. खरं हे जे स्लोगन आहे हे वास्तविकतामध्ये मला आणायचं आहे. मला असं वाटतं की काहीही शक्य आहे, अशी कुठलीही गोष्ट शक्य नाही आहे. फक्त तुमची इच्छाशक्ती जर असेल तर इच्छाशक्तीच्या बळावर या शहरातले नेहमीसाठी भांडणं मिटू शकतात. या शहरातला जातीवाद नष्ट होऊ शकते. या ठिकाणचा प्रत्येक नागरिक गोण्या गोविंदानं राहू शकतो. आणि कुठलाही भेदभाव न करता मी गेली 30-35 वर्षे झाले मी राजकारण करत आहे. कुठल्याही समाजासोबत माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहे.
हिंदू असेल, बौद्ध असेल, ईसाई असेल किंवा मुस्लिम असेल, ज्या पद्धतीनं लोकांची तुमचं जर कार्य असेल त्या पद्धतीनं तुमच्या मागे लोक राहतील. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मला दंगामुक्त हे शहर करता येईल. ते फार महत्त्वाचं. तर ह्या गोष्टी लोकांनी कुठल्याही आता आपण पाहतो की निवडणुकीच्या वेळी जो प्रश्न येतो की जातीवादाचा, मला वाटतं जातीवाद मिटवला जाऊ शकतो, दंगामुक्त सुद्धा शहर केल्या जाऊ शकतं जर प्रत्येक नेतृत्वाने, प्रत्येक नेत्यांनी, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी जर याच्यात पुढाकार घेतला. निश्चितच गुण्या गोविंदानं हे शहर नांदू शकतो असं मला अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी सांस्कृतिक भवन पाहिलं आहे, प्राध्यापक मधू जाधव नाही आहेत ज्यांनी चळवळ उभी केली, आज ते हयात नाही आहेत, त्यांना मी अभिवादन करतो. आज सांस्कृतिक भवन उभं राहिलं, लोक खिडक्या तोडून येत आहे, दारं तोडून येत आहे, याचा वाली कोण आहे, याचा विचार कोण करणार आहे? अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे, तो तर मोठा प्रश्न आहे, प्रलंबित प्रश्न आहे. मला असं वाटतं सुपर स्पेशालिटी मोठा प्रश्न आहे. लोकांच्या गृह नाही साधे महिलांच्या आपल्या शहरात. आज बाजारपेठमध्ये जर महिला आली तर तिनं जावं कुठं? आज नगर परिषद असताना सर्व सुविधा होत्या, आज महापालिका झाली, महापालिकेनंतर सर्व शौचालय असतील, त्याच्यानंतर ज्या टॉयलेट असतील ते तोडल्या गेली. आज या ठिकाणी आपण पाहतो की बाजारपेठ बाजूची कोठडी बाजार हा कशासाठी तोडला, हाही विषय लोकांना माहिती आहे. बरोबर. नुसतं तुम्हाला फक्त या शहरातल्या शाळा आहेत साहेब, या शहरातल्या मराठी शाळा आहे, उर्दू शाळा आहे, हिंदी शाळा आहे, शाळा भकास झाल्या आहेत. त्याला जबाबदार कोण आहे? बरोबर. या शहरातला गरिबांचा मुलगा मुलगी ही कॉन्व्हेंटमध्ये शिकली पाहिजे आणि ते करण्याचा आपण करू शकतो. अशक्य काही नाही निर्माण करू शकतो. प्रत्येक महापालिका जी आपली अकोल्याची महापालिका आहे, या ठिकाणी इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण सुरू झालं पाहिजे. या ठिकाणचा पायडल रिक्षा चालवणारा वाल्याचा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये शिकला पाहिजे, ऑटोवाल्याचा मुलगा शिकला पाहिजे आणि मध्यमवर्गीयाचा सुद्धा शिकला पाहिजे. आणि हे शक्य अशक्य नाही आहे, ही गोष्ट 100% शक्य आहे. मी जर या ठिकाणी लोक मला प्रतिसाद देणार आहे, मी निवडून येणार आहे, या ठिकाणी संपूर्ण महापालिकेच्या शाळा मला वाटतं की मी इंग्लिश मिडियमच्या करणार आहे. त्या माध्यमातून प्रत्येक वस्तीमधला जो युवक मुलगा आहे, मुलगी आहे, ते कॉन्व्हेंटमध्ये शिकून या शहराचं नाव उज्ज्वल निश्चितच करणार आहे. या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा कुठे आहे? आरोग्य दिल्लीच्या धर्तीवर मोहल्ला क्लिनिक झालं पाहिजे. बरोबर. प्रत्येक मोहल्ल्यामध्ये तुम्ही जो टॅक्स घेता, टॅक्स मला वाटते 5 पटीनं वाढलेला आहे. माझ्या घरचा टॅक्स 4,500 होता, आज मला 27,000 टॅक्स मिळत आहे. आज ज्या पद्धतीनं तुम्ही कर घेताय, टॅक्स घेताय, त्याच्या माध्यमातून सुविधा त्या मिळत नाही आहे. मला असं वाटतं की हा वाढलेला टॅक्स आहे, याला कुठंतरी प्रतिबंध लावण्याचं काम करायचं आहे. स्वातीसारख्या एजन्सीच्या मी ऐकलं की बा ह्या पुऱ्या देशात कुठं नाही आहे, कुठंच नाही. पहिल्या महानगरपालिकेमध्ये कुठली प्रायव्हेट एजन्सी नेमून वसुली केली जात नाही आहे. अकोला मला असं वाटतं की हे पुऱ्या देशातलं पहिलं उदाहरण असेल. याचा विचार सुद्धा नागरिकांनी केला पाहिजे व्यक्तींकडून. तर ज्या पद्धतीनं 100 करोड लोक स्वतःहून देत आहेत वसुली, जे 100 करोडची, आता आपण जे सुज्ञ नागरिक आहेत ते घाबरतात की बा टॅक्स पहिले भरला पाहिजे, व्याजातून आपल्याला सूट मिळाली पाहिजे. असे जे कर भरणारे लोक आहे 100 करोड तर स्वतःच भरत आहे, त्याचा 8 करोड फुकट कशाला द्यायचे? बरोबर. कुठली स्वाती आहे की कोणाच्या राजकीय व्यक्तीच्या घशात घातले जात आहे? आणि ह्या फुकटचा तसं 16 करोडमध्ये रस्ते जे झाले त्यामध्येही मला वाटते असंच झालेलं आहे. तर ही महानगरपालिका कुठंतरी बिघडलेली अवस्था आहे. या शहराची अवस्था बिकट झालेली आहे. या शहराची घडी म्हणजे लाईनवर आणण्याचं कार्य मला करायचं आहे. या अकोल्यातील प्रत्येक मतदाराला चा न्याय, ज्या त्याच्या न्यायिक हक्क आहेत ते हक्क मिळवून देण्यासाठी मी काम करणार आहे. आणि मतदार माझ्यासोबत आहे, अकोल्याची जनता माझ्यासोबत आहे आणि मी हे लढाई निश्चितच जिंकणार आहे. निश्चितच लढाई जिंकण्यासाठी नागरिकांची साथ ही फार महत्त्वाची असते आणि सर्व स्तरातून मिळणारा पाठिंबा आणि स्वतः डॉक्टर अशोक ओळंबे यांचा जो जाहीरनामा आहे, जे विषय घेऊन ते पुढे आलेले आहेत, त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचता येणार आहे. गुंठेवारीची अनेक प्रकरणं आहेत, अनेक शहरातील भकास आपल्या झालेल्या रस्ते असतील, क्वालिटी सगळ्या बाबांची खराब झालेली असेल, हे बदलण्यासाठी कुठेतरी आपल्यासारखा माणूस येणे गरजेचं आहे. आपण काय विश्वास देणार आहात की आपण आमदार म्हणून किंवा आपण लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्यासाठी कसे तत्पर राहणार आहेत आणि आपल्यालाच का आमदार म्हणून निवडून दिलं पाहिजे? मी सर्वप्रथम मला वाटते मी जमिनीवर चालणारा मनुष्य आहे. बरं. मी काही म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आलेलो नाही आहे. त्याच्यामुळे जनतेला काय हवं आहे
जनतेची गरज काय आहे आणि ते पूर्ण करण्याचा संकल्प मी केलेला आहे. या ठिकाणचा रखडलेला जो विकास आहे, प्रत्येक मला वाटते गोष्टीमध्ये अकोला मागे आहे. हो. अशी कुठलीही ज्यांनी या ठिकाणी मोठे मोठे उद्योग निघून गेले. हिचं अकोला सांभाळलेला आहे, महापालिका असेल, आमदार असतील, खासदार काहीच करू असतील, शकले नाही. त्यांनी सांगावं की बा या ठिकाणी काय कमी आहे ते सांगा. मी सांगतो या ठिकाणी काय कमी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मला असं वाटतं की नावासाठी विकास होत आहे. विकासात सर्वांगीण झाला पाहिजे, प्रत्येक स्तरावर विकास झाला पाहिजे. तो रोजगाराचा असेल, तो व्यापाऱ्यांचा असेल, या ठिकाणी महिलांचा असेल, या ठिकाणी नागरिकांच्या समस्या असतील. प्रत्येक गोष्टीमध्ये मला वाटते सर्वांगीण विकास जो म्हणून नाल्या, रस्ते आणि लाईट हा विकास तर करणारच आहे. हे दायित्व आमदाराचं नाही आहे, हे दायित्व महानगरपालिकेचं आहे. परंतु आमदारांनी काय केलं पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे हे मला माहीत आहे. या माध्यमातून मी शेकडो बेरोजगार या ठिकाणी युवक आहेत, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे. या ठिकाणी जो वाढलेला भरमसाठ टॅक्स आहे तो तात्काळ त्याला कुठंतरी बंद करण्याचं कार्य मी करणार आहे, कमी करण्याचं काम करणार आहे. या ठिकाणी भूमिगत गटार योजना आपल्याला माहीत आहे की ती तात्काळ सुरू झाली पाहिजे. डासमुक्त शहर झालं पाहिजे. या ठिकाणची मोरणा माय जे आहे आपली त्याचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे. या ठिकाणी एक छोटी वास्तू आहे, असदगड किल्ला, राजराजेश्वरची नगरी आहे, कोणाचंच लक्ष नाही त्याच्याकडे. त्या किल्ल्यावर अतिक्रमण होत आहे. असं कुठंच होत नाही की बा ऐतिहासिक वास्तू आहे आणि त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे. लहान मुलं त्या ठिकाणी खेळायची, त्या ठिकाणी किल्ला बघायची. मला असं वाटतं अकोल्यामध्ये कोणी जर पाहुणा आला तर त्याच्यासाठी कुठेही पाहायला पर्यटन स्थळ नाही आहे. अकोल्याची मालमत्ता कापसीमध्ये आहे. कापसीचा विकास का होत नाही? कापसी तलावाचा विकास झाला पाहिजे. 8-10 किलोमीटरवर ते स्थळ आहे, त्या ठिकाणी पर्यटन म्हणून त्याला एक चांगली मान्यता मी मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. या शहरामध्ये सुपर स्पेशालिटीचं मी सांगितलं, सर्व आहे, पैसे आहेत तुमच्याकडे, नागरिकांना क्लिनिकल केल्या जाते, ॲडमिशन होत नाही आहे. त्या ठिकाणी CT स्कॅन करायचा आहे, MRI करायचं तर त्याला 15-15 दिवस, 1-1 महिना लागतो साहेब. एमर्जन्सी जर असली तर त्या काय रुग्णांनी काय करावं? तर अशी या ठिकाणची अवस्था आहे. या ठिकाणी जनप्रतिनिधींनी कुठलंही लक्ष या शहराकडे दूरदृष्टीच्या माध्यमातून केलं नाही आहे. म्हणूनच मी म्हणतो की माझा जर मुलगा आहे, त्या मुलाचा मुलगा आहे, म्हणजे मी जर 70 वर्षाचा होत असेल तर माझ्या नातूने विचारलं पाहिजे की आबाजी तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे, या शहरामध्ये मी का राहावं. अशी गत या अकोल्याची झालेली आहे. हे दुर्गती जे झाली आहे अकोल्याची, मला वाटते की हे नियोजनबद्ध, कालबद्ध योजना करून याला आपण दुरुस्त करू शकतो. कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. आपण जर मनात ठेवलं, इच्छाशक्ती असली आणि कुठलाही स्वार्थ जर नसला तर मला असं वाटते विकास 100% होणार आहे. इथले प्रश्न 100% सुटू शकतात, ही माझी दुर्दम्य इच्छा आहे. निश्चितच कधी काळी उद्योगाचं मोठं शहर, कॉटन सिटी म्हणून प्रसिद्ध असलेला हा अकोला आता विकासापासून दूर चाललेला आहे. विकासाचे पुन्हा जे प्रश्न आहेत ते ऐरणीवर आलेले आहेत, ते मार्गी लागावे आणि नागरिकांचं जे जीवन आहे ते जीवनमान सुकर झालं पाहिजे. प्रत्येक भागामध्ये वीज, पाणी, रस्त्याच्या समस्या दूर झाल्या पाहिजेत आणि मूलभूत समस्या ज्या आहेत त्या दूर होऊन लोकांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे. अनेक जे मुद्दे आहेत, आपला माणूस म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर अशोक ओळंबे यांच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये राबवल्या जात आहेत आणि नागरिकांनी हे जी निवडणूक हाती घेतलेली आहे त्यामुळेच जनशक्ती म्हणून आता ते उदयास आलेले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी फक्त काँग्रेसचे उमेदवार आहेत, कारण या संपूर्ण शहरातून, मतदारसंघातून अशोक ओळंबे यांना मिळत असलेला पाठिंबा फार महत्त्वाचा ठरत आहे. त्यांनी जो काढलेला जाहीरनामा आहे त्यामध्ये संपूर्ण आपल्या विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे मांडले गेलेले आहेत आणि नागरिकांनी एक कार्यकर्ता म्हणून, तुमच्यातील एक माणूस म्हणून आपल्याला निवडून द्यावं, हाच प्रण आणि हेच आव्हान डॉक्टर अशोक ओळंबे यांच्या माध्यमातून होत आहे. एक पॉलिटिकल लीडर म्हणून मागील 30 वर्षापासून त्यांनी राजकारणात आजवर निस्वार्थ सेवा केली आहे. तोच भाव ओळखून नागरिकांनी साथ द्यावी आणि आपल्याला साथ दिल्यास निश्चितच या विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, ही ग्वाही या माध्यमातून अशोक ओळंबे देत आहेत. आज आपल्या या पॉवरफुल लीडर या विशेष कार्यक्रमामध्ये आपण बोलत होतो. डॉक्टर अशोक ओळंबे प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि बॅट हे त्यांची
चिन्ह आहे या बॅटच्या माध्यमातून आता ते किती सिक्सर मारतात, किती चौकार मारतात आणि नेमक्या दांड्या कोणाच्या गुल करतात या मतदारसंघात आपल्याला या सर्व बाबींचं उत्तर 23 तारखेला मिळणार आहे. 20 तारखेला इथे निवडणूक होऊ घातलेली आहे आणि सरते शेवटी या माध्यमातून अशोक ओळंबे काय आवाहन करू इच्छितात आणि आपल्याला मतदारांना काय सांगाल? मी प्रहार जनशक्ती पक्षाचा अधिकृत उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे. माझी निशाणी क्रमांक 4 वर बॅट निशाणी आहे. 4 क्रमांकाचं आपल्याला बटन दाबायचं आहे. मी बॅट हे नागरिकांच्या हवाली केलेली आहे. हे मतदारांना मी माझं चिन्ह दिलेलं आहे. मतदारांना सिक्सर मारायचं आहे. मला असं वाटतं की मतदार सिक्सर मारणार आहे. दांड्या तुम्ही गुल करणार, दांड्या मी गुल करील आणि सिक्सर या ठिकाणचा मतदार मारेल. एवढंच मला सांगायचं आहे. येणाऱ्या 20 तारखेला सर्व अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी मला आशीर्वाद रूपी मतं देऊन प्रचंड मतांनी निवडून द्यावं अशी मी सर्वांना आवाहन करतो. मी आपलाच आहे, आपल्यामधलाच आहे, आपला माणूस डॉक्टर अशोक ओळंबे. धन्यवाद. धन्यवाद. RRC प्रस्तुत पॉवरफुल लीडर या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपला माणूस डॉक्टर अशोक ओळंबे यांचं मत आणि या विधानसभेचा नेमका विकासाचा जाहीरनामा काय ते आपण ऐकून घेतलेला आहे. यासारख्या विशेष कार्यक्रमात आपण यापुढेही भेटणार आहोत. त्यामुळे तुम्ही पाहत राहा RRC नेटवर्क सिटी न्यूज. धन्यवाद. धन्यवाद.